गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा ट्रॅव्हल स्टोरीमध्ये. आणि आज आपण होतो गोव्यामध्ये 2 दिवस. आता गोव्यामध्ये निघतो आणि आपण थांबले होतो कासामारी हॉटेलला. खूप छान हॉटेल आहे. जर कोणाला यायचं असेल तर इथे येऊ शकता. हे बघा, हे आपल्या हॉटेलचे मालक आहे. हॅलो, तुम्हाला कधी यायचं असेल हॉटेलमध्ये तर इथे येऊ शकता. नंबर वगैरे असेल बघा, इथे नंबर आहे ते टाकतो मी आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकतो. कधी या, खूप छान हॉटेल आहे. आणि आता सेटअप झालेला आहे सर्वांचा लगेच. आपली बुलेटचं झालं आहे, साबीचं झालं आहे. आम्हाला मस्त हॉटेल भेटला, एक नंबर व्ह्यू आहे, मस्त लगा. थँक्यू. तर चला, बाईकवर आता सेटअप झालं आहे, आता बसूया. हां, आलोच. चला, गणपती बाप्पा मोरया. हा, येतं गेला. चलो, आता आपण गोव्यावरनं आता निघत आहे. मॅप सध्या आबीला टाकायला सांगितलं आहे. इथे लावलं ना हवा नाही गेलं, ऊन पडलं तर मोबाईल हीट होतो जास्त, आयफोन. मग काहीच ऑपरेट करू शकत नाही, मग सिम्पल येतो पहिला. चलो गाईस, हॉटेल खरंच खूप छान होता. अरे माझी रिझर्वला लागली वाटतं गाड़ी, रिजर्व पे लगा ऐसा लग रहा है. अंगा आपण हम्पीला जो पेट्रोल टाकले त्याच्यानंतर पेट्रोल टाकलंच नाही, त्याच्यानंतर लावली रिझर्वला. फ्युल अप करून घ्यावं लागणार आहे. चला गाईज, आपली गाडी रिझर्वला लागलेली आहे. मग निघतानाच तर अरे माझी रिझर्वला आहे, माझी मध्ये रिझर्वला लागले, मग का धक्का मारायचा. तर अगोदर फ्युएल अप करून घेऊया. हां, कोण भरून घे आता, कशाला 17 वेळेला थांबायचा. नंतर पण भरायचं, आता पण भरून घे. तर सर्वात अगोदर फ्युएल अप करून घेऊया, टाकी फुल, म्हणजे नंतर. हां, माझा आवाज येत आहे. चलो, 1150चा पेट्रोल बसलेला आहे आपला. ऑनलाईन पेमेंट करून घेऊया. चलो, पेमेंट डन. अशा प्रकारे गोव्यात आपल्या थोडीशी ट्रॅफिक लागली होती मागे, पण झाली क्लिअर. जाताना बाहेरनं रस्ता असेल तर बरं आहे, खूप आतून झाला आहे. चांगला रस्ता लागला आहे. सिटीमध्ये वैताग येतो, आणि आपल्या बाईक हेवी आहेत ना, मग ट्रॅफिक वगैरे असलं तर अजून वैताग येतो. यहाँ से लेना है अपने को राइट, और राइट लेके सर्कल मार के कहाँ पे जाना है. अभी जो ही जाएगा अभी के पीछे जाना पड़ेगा. हा कुठे चालला आहे वॅगनरवाल्या. त्याला तो लागलो आहे आपण मगाशीच, आणि हायवे चांगला आहे. आणि इथनंच आपल्याला पुढे आपल्या तो चर्च करायचा आहे, ओल्ड गोव्याचा चर्च करून मग तसंच पुढे निघणार आपण महाबळेश्वर त्याच रस्त्याला. गाडी पार्क केली आहे आणि हेल्मेट सोबत घेतलेलं आहे.
आणि आतमध्ये आलं चर्चजवळ हे बघा. तर जरासं फिरणार इथे 5-10 मिनटं मग लगेच निघू, कारण का एवढं गरम होतं ना, बेकार ऊन आहे. चर्चच्या इथनं चर्च बघून आपण निघालेलो आहे. आता डायरेक्ट महाबळेश्वर पोचायचा टायमिंग दाखवत आहे आपल्याला 10चा. तो वाढणार तर आहेच. आता 3-3:15 झालेले आहेत. गाड्या खेचाव्या लागतील, कारण का मध्ये ब्रेक पण होणार. आता जेवढा होईल तेवढा ब्रेक कमी करण्याचा प्रयत्न करूया. गाईज गुगल बाईने कुठनं चालवलं माहीत नाही, नुसते लेफ्ट मारत 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 आलो आहे. आता कुठनं काय काढते काय माहीत नाही. पहिली बार आ गए हे रस्ते पे. गावागावातून काढेल मला वाटतं. व्ह्यू पुढे जाऊन असं वाटतं चांगला भेटणार आहे, असं जंगल व्ह्यू तर भेटणार आहे असं वाटतंय मला. पुढे जाऊन खूप हां नजारे चांगले भेटतील आपल्याला असं वाटतंय. कारण का ज्याप्रमाणे चालू आहे ना त्याप्रमाणे तर मला तरी वाटतंय. पोलीस इथनं वाटतं गोव्याची बाउंड्री संपते. वातावरण जरासं ढगाळ केलेलं आहे, फक्त पाऊस पडला नाही पाहिजे बस. काही आम्ही जंगलातनं आणि गावागावातनं येतोय, असं कोकणात आल्यासारखा थोडासा फील होतोय. रस्ता खूप चांगला आहे, हा एक सिंगल रस्ता आहे पण खूप चांगला आहे, खराब नाही, ते एक चांगलं आहे. आणि सावली आहे मेन म्हणजे रस्त्याला, त्याच्यामुळं गरम नाही. आणि आजूबाजूला झाडे असल्यामुळे गार हवा लागते. अगर यही रास्ता रात में रहता तो क्या होता. गाईज आपण आता इथे थांबलो होतो मध्येच चहा नाश्त्यासाठी, आणि थोडीशी 5-10 मिनटाची पॉवरनेट झोप घेतलेली. असलं बेकार दमलेलो, असं झोप लागल्यासारखं झालं. चला आता निघतोय. हँगलोस मामाचे बघ चढायचे वांदे. चलो हां, कारण का पुढे घाट रस्ता काहीच नाही, 25 किलोमीटर. मग बोलो चाय वगैरे पिऊया. हे तर रे डेंजर दिसतो मॅपमध्ये, हे बघा. आता जो इथनं घाट आपला चालू होतोय तो चालूच होत आहे. आता हा पूर्ण घाट एरिया चालू झालेला आहे आपल्याला. तर आता बाईक आपल्याला स्लो ठेवावं लागते, आणि रस्ते पण टर्निंग डेंजर दाखवतात. हो हो, पण मजा येईल. या पूर्ण घाट एरिया चालू झाला आहे, रस्ते पण डेंजर आहेत. हे रात्री पार करायला मला वाटतं सोडलं पण नसतं. पुढे धोकादायक वळण आहे, तीव्र चढण आहे, सावकाश जा. हे कुठे राहिले यांना थांबावं लागतं असं. अजून दिसत नाही, गाडी बंद पडली का काय झालं. मावेच्या गाडीचा पण आवाज येत नाही. एवढ्याला गाडी यायला पाहिजे होती. काय झालं, कोणाचीच गाडी दिसत नाही. टर्न मारावं लागणार आहे का. कुछ तो लफड़ा आहे. चला जरा टर्न मारून बघूया काय लफडा झालाय. एवढे सर नाही राहायला पाहिजेत मागे. काय झालं, कुछ तो लफड़ा हो गया. बोललो ना काहीतरी लफड़ा झालाय. काय झालं, पडला अभी वाटते पडला. कसं रे, लागलं नाही ना.
सोडली फक्त गाडी त्यांनी. काढ नाही ते काढ त्याला हे झालं. थांब एक मिनिट. इकडे कुठे पडला तो? अरे त्या खड्ड्यात अडकली रे गाडी. हा का लागणार आहे ना लागलं. नाही नाही अरे झालं काय ही मागे गेलेली हम्म. मीला वाटलं पुढे हो नेमका इकडे घुसाला आणि ही पुढे व्हायला मी तेच बोललो काय अजून येत नाही काय नाही. फक्त आम्ही थोडासा उभ्या उभ्या पडली गाडी जास्त काय झालं नाही ते एक चांगलं आहे. लोड दिला. हे ते चढण आहे पुढे चाला झालं असेल तर. हिने पण एका इकडे लोड दिला मी अडकवला थांबवली गाडी. असा होता का त्याची गाडी स्लो झाली तिथे म्हणजे उभा झाला आणि बॅलन्स केला जागेवरच पडलाय तो. पडला म्हणजे गाडी सोडून दिली त्यांनी लागलं वगैरे काय नाही. चलो अच्छा है कुछ लगा नहीं कुछ हुआ नहीं. एकदम खतरनाक रस्ते आहेत डेंजरवाला घाट आहे एकदम डायरेक्ट अशी चढण आहे डायरेक्ट. हे बघा पुढे धोकादायक वलन आहे. आता हा टर्न बघा काय डेंजर असेल. हे बघा इथं पिकअप सोडला 4 व्हीलरचा तर काय करणार. काहीच आम्ही इथं थांबलो एक्सप्रेसच्या रस्त्याला थांबलेलं आहे आणि आता कोल्हापूरचा हायवे लागणार आहे एक्सप्रेस हायवे 2 मिनटात म्हणजे चालूच झाला आहे. आणि आम्ही त्या मगाशी सांगले आहे ना तो पाहायला लागलेला तर त्याचा स्प्रे मारायचं काम चालू आहे आणि नाश्ता मागवला आहे. चला नाश्ता चाय नाश्ता ब्रेक घेऊन डायरेक्ट निघूया. गाईज आता मामाचा पण इंटरकॉम कनेक्ट झालेला आहे आवाज माईकचा केला आहे थोडासा. आणि आता आपल्या सुशांतचा लोकेशन 2 तास 42 मिनटं 124 किलोमीटर आहे. डायरेक्ट नॉन स्टॉप जायचं आहे आता 124 किलोमीटर. त्यांनी मावशीला सांगितलं जेवण बनवून ठेवायला तर जेवायला डायरेक्ट सुशांतच्या मावशीकडे. हो निघतात आम निघायला चान्स तर भेटू दे पुढं. खड्डे बिड्डे काय आहेत का नाही आयुष्यातले. चलो आ जाओ मेरे पीछे आ जाओ दोस्तों. हाँ तू पिनाला हात लावू नको आता. नॅशनल हायवेला लागलेलो आहे मगासपासून सिटी आणि छोटा रस्ता होता. आता काय अंधार झाले ना त्याच्यामुळे काय करणार आहे व्लॉग जास्त बनवणार नाही मी. काय दिसणारच नाही बनवून फायदा काय. ए डायव्हर्जन आहे स्लो या जरा डायव्हर्जन आहे स्लो या. अशा प्रकारे आपण सुशांतच्या मावशीकडे पोचलेलो आहे जेवण्यासाठी. तेव्हा हे त्यांचं घर आहे. चला शूज वगैरे काढूया मस्त फ्रेश होऊया जेवण करू आणि आपल्याला निघायचं आहे महाबळेश्वरसाठी. आपण निघत आहे महाबळेश्वरसाठी. सुशांत थांबणार आहे त्याच्या मावशीची इथे. चल पुढं. हां चल रे सुशांत थांबणार आहे आणि आम्ही निघतोय. चला सुशांत आणि वहिनी ते मावशीचे ते थांबणार आहे आणि ते परवा निघणार आहेत. मग त्याच्यामुळे आपण पुढे निघतोय. चलो गाईस हिपी पुरी आहे. येतोय पण सुशांतच्या इथं निघून हायवेला आलो. आता टेन्शन नाही आपल्याला घरी जात तिथपर्यंत तर काही टेन्शन नाही. आता फ्युअल अप करायची गरज तर नाही.
तर पोचायचा टायमिंग थोडा लेट दाखवतो आहे, पण पोचूही आरामात, काय प्रॉब्लेम नाही. साताऱ्यामध्ये पोचलेलो आहे. सातारा क्रॉस करून झालेला आहे आणि थंडी वाजत होती, त्याच्यामुळे रेनकोट घातला, डायरेक्ट थंडी गायब झाली. खूप फरक पडतो जर असा रेनकोट असेल ना सोबत, खूप फायदा होतो. थंडी वाजत स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर. थंडी वाजत असेल ना तर रेनकोट डायरेक्ट रेनकोट घाला, लय फरक पडतो, लय खूपच जास्त. काहीच तर घाट चालू झालेला आहे. आपण ॲडव्हेंचर करत निघालो आहे काहीच. लेवल ऑफ ॲडव्हेंचर करत निघालो, लेवल ऑफ ॲडव्हेंचर. मध्ये पोचलेलो आहे. 15 ते 30 मिनिटात आपण महाबळेश्वरमध्ये आपल्या प्राईम लोकेशनला पोचणार आहे. आपला जिथे हॉटेल बुकिंग करून ठेवलं आहे ऑलरेडी, तिथे पोचणार आहे. आली गई